पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। लाडकी बहीण योजनेवरून विधिमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झालाय असा गंभीर आरोप केला। महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे। तुमच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8000 जे आपण बोगस विचारले, तर ते 8000 बोगस नसून ते 8000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे, आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत। म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? मग होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात, आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही। तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला। त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले। त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो। ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय। त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा। आमचं काही म्हणणं नाही। अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा।